शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या हक्कांचे व्यासपीठ निर्माण व्हावे, त्यांच्यामधील कलागुणांना वाव मिळून सर्वांगीण विकास होतो, असे प्रतिपादन उर्दू शाळेतील शिक्षण समितीचे अध्यक्ष मोहम्मद जावेद यांनी केले। स्थानिक जिल्हा परिषद उर्दू शाळा येथे दिनांक 5 मार्च रोजी विविध सांस्कृतिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक सुनील हुड हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक शेख कादर शेख रहमान, नगरसेवक शेख अहमद शेख करीम, बबलू भाई, नगरसेवक सुरेश वर्मा, नगरसेवक अभय तातेड़, नगरसेवक अनिकेत पोहोकार, नायब तहसीलदार रामटेके, शेख अब्बास नईम खान, केंद्र प्रमुख शशिकांत खडसे हे उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी आयोजित स्नेहसंमेलनात एकूण 26 देशभक्तीपर नृत्य, नाट्य, वेगवेगळे दिखावे विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले। मात्र त्यामधून वर्ग पहिला व वर्ग दुसरीच्या विद्यार्थ्यांनी खोपसे जिसके, भागी फिरंगी, छोड़के मैदान या कव्वालीने उपस्थित प्रमुख पाहुणे व गावकऱ्यांचे चांगलेच लक्ष वेधले होते। कव्वालीमध्ये प्रमुख भूमिका बजावणाऱ्या मोहम्मद मुदस्सिर मोहम्मद साबिर सर्व विद्यार्थ्यांवर कौतुकाचे वर्षाव करण्यात आला। यावेळी KG1 व KG2च्या मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेत सहभाग घेतला। नृत्यासाठी शिक्षिका शेनाज बानो, शबाना खातून, शाहिस्ता छवारे, मसीरा व समीरा यांनी परिश्रम घेतले। दररोज नवीन नवीन गोष्टी शिकून मुलांना सर्व गुण संपन्न बनवण्यामध्ये शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो। उर्दू शाळा बाबुळगावचे शिक्षक अतहर अली व शेख जहीर शेख याकूब हे वेगवेगळे उपक्रमाच्या माध्यमातून चित्रकलेची आवड निर्माण करीत विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याचे काम करीत आहे। यावेळी शाळेतील शिक्षक शाळा समितीचे अध्यक्ष मोहम्मद जावेद, शेजाद शेख, मोहम्मद राजिक, शेख आमिर मेहमूद खान, शेख जुनेद इरफान खान, शेख फैजल गौसियाबाजी, साजेदा अनवर शेख आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे संचालन झाकीर हुसेन व आभार शेजाद शेख यांनी मानले।